आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून एप्स्टीन फाईल्सच्या माध्यमातून ह्या संपूर्ण देशभरामध्ये धुमाकूळ घातला गेलेला आहे। या फाईल्सच्या माध्यमातून अनेक जणांची नावं आपल्या समोर येत आहेत। या देशाचे प्रमुख असणारे प्रधानमंत्री असतील, इथले मोठमोठे उद्योजक असतील, या सर्वांची नावं अशा फाईल्स मध्ये येणं ही खरोखर भारतासाठी शरमेची बाब आहे। इतर देशांमध्ये जेव्हा तिथल्या प्रमुखांची नावं या फाईल्स मध्ये आली तेव्हा अशा लोकांवरती कारवाई केली गेली, त्यांचे राजीनामे घेतले गेले, त्यांच्यावरती चौकशा लावल्या गेल्या। पण अशी कुठलीच पद्धत किंवा अशी कुठलीच भूमिका ह्या भारतातल्या जबाबदार असलेल्या यंत्रणांनी अशा पंतप्रधानाच्या विरोधात असतील, इथल्या उद्योजकांच्या असतील बाबतीमध्ये तर ते आपल्याला लावताना पाहायला मिळालेल्या नाहीये। आपल्या देशामधल्या काही रेकॉर्ड्स नुसार 3 लाख मुली या देशामधल्या गायब आहे असा रेकॉर्ड असताना आणि आज अशी गंभीर परिस्थिती असताना सुद्धा अशा घटनांवरती कोणी बोलायला तयार नाही आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी बाळासाहेब आंबेडकरांना मुंबईभरातल्या सामाजिक संस्था असतील, संघटना असतील, यांनी हाक दिली होती की अशा मुद्द्यांवरती आंदोलन झालं पाहिजे। आणि आपण आज बघू शकता ह्या महाराष्ट्रामधला पहिला असा राजकीय पक्ष आहे ज्याने ह्या मुद्द्यावरती आंदोलन घेतलं आहे आणि साहजिक आहे लोकांचा संपूर्ण महाराष्ट्रभरातनं या आंदोलनाला सहभाग मिळत आहे आणि मी आलेल्या सर्वांचा मनापासून आभार मानते आणि थांबते। धन्यवाद। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ।